नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल दाथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज रविवार असल्या कारणाने बऱ्याचशा कांदा बाजार समित्या ह्या मित्रांनो बंद आहेत। मित्रांनो, आपण पाहिलं असेल की मागच्या 3 ते 4 दिवसात आणि जर मित्रांनो हा संपूर्ण जर सप्ताह आपण पाहिला तर मित्रांनो या सप्ताहात सुमारे 6 ते 7 रुपयांनी कांदा बाजार भाव हे मित्रांनो पडले। कुठं कुठं मित्रांनो 5 रुपयाने, 6 रुपयाने, 7 रुपयापर्यंत मित्रांनो ओव्हरऑल जर आपण मित्रांनो महाराष्ट्र आणि भारताचा विचार केला तर मित्रांनो बाजार भाव पडताना आपल्याला दिसले आहेत। आणि मित्रांनो याचं जे कारण आहे ते आहे मित्रांनो कांद्याची वाढती आवक। मित्रांनो सध्या असे व्यापारी सांगत आहेत, जे व्यापारी मित्रांनो उत्तरेतले आहेत, दक्षिण भारतातले आहेत मित्रांनो, त्या व्यापाऱ्यांच्या मते महाराष्ट्राचा तर मित्रांनो कांदा सध्या निघतच आहे। आपण मित्रांनो महाराष्ट्रासोबतच जो राजस्थानचा कांदा आहे, राजस्थान सोबतच मित्रांनो पश्चिम बंगालचा सुखसागरचा कांदा आहे, गुजरातचा कांदा आहे, मध्य प्रदेशचा कांदा आहे, इथून मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक ही सुरू झालेली आहे। आणि आता मित्रांनो तेथील कांद्याच्या क्वालिटीमध्येही आपल्याला सुधार पाहायला मिळत आहे। त्यामुळे मित्रांनो जर एका बाजार समितीत जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवक दाखल झाली तर त्या बाजार समितीचा इम्पॅक्ट हा मित्रांनो इतर बाजार समित्यांवरही पडताना दिसत असतो। म्हणूनच मित्रांनो आपल्याला दिसत आहे की लासलगाव, निफाड, विंचूर येथे कांद्याची आवक कमी येत आहे, कांद्याची आवक घटत आहे, तरीही मात्र कांदा बाजार भावात आपल्याला घट पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आवक दाखल होत आहे। महाराष्ट्रातील काही आवक मित्रांनो बरीचशी आपण म्हणू शकतो की जे मित्रांनो हैदराबादला जात असते। सोलापूर साईडचा बराचसा कांदा हा मित्रांनो हैदराबादला जात असतो। चेन्नईला मित्रांनो महाराष्ट्रातून कांदा जात असतो। बेंगलोरला मित्रांनो महाराष्ट्रातून कांदा जात असतो आणि त्यामुळे मित्रांनो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक सध्या वाढत चालली आहे। आणि मित्रांनो आता इथून आवकेत मित्रांनो कमी होईल असं सध्या वाटत नाहीये। आणि मित्रांनो त्यासोबतच कांदा बाजार भावात कमतरता येण्याचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे मित्रांनो सध्या होळीचे दिवस आहेत आणि या होळीच्या दिवसामध्ये मित्रांनो थोडंसं दरवर्षी जर मित्रांनो आपण जर हिस्ट्री पाहिली तर 1-2 रुपयाची कमतरता मित्रांनो या मोसमामध्ये येताना आपल्याला दिसत असते। आणि त्यानंतर असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जे गाड्यांचे भाडे आहेत या गाड्यांच्या भाड्यामध्येही या होळीच्या दिवसामध्ये मोठी वाढ झालेली आहे। कारण मित्रांनो सध्या टरबूज आहे, खरबूज आहे आणि इतरत्र आणखीनही मित्रांनो फळ आहे जे की मित्रांनो निघाले आहेत आणि त्यामुळे गाड्यांचं डिमांड वाढलेलं आहे, गाड्यांचे भाडे वाढले आहेत। त्यामुळे मित्रांनो व्यापाऱ्यांना थोडंसं कांदा हा मित्रांनो महाग पडत आहे। शेतकऱ्यांनाही मित्रांनो याचा फटका हा बसताना दिसत आहे। आता मित्रांनो काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे असे प्रश्न आले की येणाऱ्या काळात पुन्हा कांदा बाजार भाव आज या सप्ताहात मित्रांनो पडले, आपण उद्या सोमवार आहे, उद्या सोमवार नंतर पुढच्या सप्ताहात कांदा बाजार भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे का? मित्रांनो बघा आता होळी आलेली आहे आणि या होळीच्या दिवसात बघा मित्रांनो आपण कांदा लासलगावला नेत असतो। लासलगावातून एखादा व्यापारी कांद्याची खरेदी करून तो कांदा मित्रांनो उत्तर भारतात पाठवतो। दिल्ली, आझादपूर असेल, तिकडून मित्रांनो कोलकाता असेल, अशा मित्रांनो वेगवेगळ्या मोठ्या किंवा मित्रांनो छोट्या बाजार समितीमध्ये ते कांदा पाठवतात। इकडे मित्रांनो चेन्नई आहे, बेंगलोर आहे, हैदराबाद आहे, या ठिकाणी मित्रांनो ते कांदा पाठवतात। त्यामुळे मित्रांनो त्यांनाही ट्रान्सपोर्टचा खर्च येतो, अनेक मित्रांनो वेगळी त्यांना मजुरी लागते। यामुळे मित्रांनो त्यासोबतच हा होळीचा मोसम असल्या कारणाने याच्यामध्ये मजुराची मित्रांनो मोठी टंचाई होत असते, गाड्या मित्रांनो भेटत नाही। त्यामुळे मित्रांनो होळीच्या दिवसात कांदा बाजार भाव हे 1-2 रुपयांनी मित्रांनो मंदी हे कांदा बाजार भावात राहणे हे मित्रांनो साहजिक आहे। पण नंतर मित्रांनो 16-17 तारखेनंतर थोडंसं जे वातावरण आहे हे मित्रांनो नॉर्मल होऊ शकते। पण का मित्रांनो या वेळेत आवकेत जर मोठी वाढ झाली, आवक जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढली तर मित्रांनो कांदा बाजार भाव वाढतील असं चिन्ह हे दिसत नाहीये। आणि त्यासोबतच आता उन्हाळ कांदा हा मोठ्या प्रमाणात निघायला सुरुवात झालेली आहे। आणि फक्त एक महाराष्ट्रच नाही, आपण तुम्हाला सांगितलं की राजस्थान आहे, त्यासोबतच मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे,
बेंगॉलचा मित्रांनो कांदा निघत आहे आणि मी त्यासोबतच तुम्हाला सांगलं की यावर्षी बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये, ज्या राज्यांमध्ये मित्रांनो कांद्याची लागवड करत नाहीत मित्रांनो, त्या राज्यांमधूनही कांद्याची आवक मित्रांनो येताना दिसत आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ पाठवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण माझा कांदा मित्रांनो मी काढला आणि त्या कांद्याचा व्हिडिओ टाकला होता. आणि आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा जे आपले कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्या कमेंट्स अशा येतात की तुम्ही तुमचा कच्चा माल काढला, तुम्ही जो काढलेला माल आहे हा कच्चा आहे. बघा मित्रांनो, आमच्याकडे थोडीशी कांदा काढण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही मित्रांनो तो 4 महिने किंवा मित्रांनो 4.25 महिने, म्हणजे आपण दिवसाच्या जर हिशोबाने पकडलं तर 125 दिवस, 130 दिवस पेरणी केलेला कांदा झाला, आम्ही मित्रांनो त्या कांद्याची काढणी करत असतो. आपण मित्रांनो आम्ही तो ओला कांदा कापत नाहीये, तो ओला कांदा तयार करत नाहीये, त्याचे मित्रांनो पगर मारतो आणि तो सुमारे 10 ते 12 दिवस आम्ही तो सुकू घालतो आणि तो 10 ते 12 दिवसानंतर मित्रांनो सुकल्यानंतर त्याची कापणी करून तो मित्रांनो मार्केटला आम्ही नेत असतो. म्हणजे तुम्ही जो सध्या व्हिडिओमध्ये कांदा पाहता तो मित्रांनो अजून सुकण्याचा बाकी आहे. त्याला मित्रांनो आम्ही जवळपास 10 ते 12 दिवस सुकवणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तो कांदा तयार होणार आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला जरी तो सध्या कच्चा वाटत असला तरी मित्रांनो तो काही आताच बाजार समितीत जाणार नाही आहे. तो मित्रांनो जवळपास 10 ते 12 दिवस सुकणार आहे आणि त्यानंतरच तो कांदा बाजार समितीत जाणार आहे मित्रांनो. तर अशीच मित्रांनो जी परिस्थिती आहे ही कांदा बाजार भावाची राहू शकते. येणारा सप्ताह जर मित्रांनो आपण जर एकंदरीत तुम्हाला सांगितलं की येणारा सप्ताह बाजार भावाच्या दृष्टीने काय राहील, तर मित्रांनो बघा सुमारे 17 ते 18 तारखेपर्यंत बाजार भाव आणखीनही मित्रांनो थोडे 1-2 रुपये मायनस मित्रांनो जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो जे सध्या होळी असल्या कारणाने गाड्यांचाही मित्रांनो प्रॉब्लेम येत आहे, मजुरांचा प्रॉब्लेम येत आहे. ह्या गोष्टी जर मित्रांनो येणाऱ्या काळात जर रिकवर झाल्या, गाड्या जर व्यापाऱ्यांना व्यवस्थित भेटल्या, मजुराची जर मित्रांनो सध्याची टंचाई आहे ही जर मित्रांनो येणाऱ्या काळात भरून निघाली, तर पुन्हा कांदा बाजार भाव थोडेसे मित्रांनो ₹1-2 रुपयाने वर हे येऊ शकतात. मात्र मित्रांनो जो सर्व खेळ हा राहणार आहे, हा खेळ मित्रांनो आवकेवर राहणार आहे. लाल कांद्याची मित्रांनो आता आवक थांबणार नाही आहे आणि आता मित्रांनो जास्त प्रमाणात लाल कांदा ही मित्रांनो शेतकऱ्यांजवळ राहिलेला नाही आहे. म्हणून मित्रांनो आपला जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याची चांगल्या पद्धतीने काढणी करा. आपल्या कांदा विक्रीचं चांगल्या प्रकारे नियोजन करा. संपूर्ण माल आपला एकाच दिवशी विकू नका किंवा मित्रांनो आपला सर्व माल थांबवूही नका. थोड्या प्रमाणात आपल्या कांद्याची विक्री चालू द्या, जेणेकरून मित्रांनो कांदा बाजार भावात येणाऱ्या काळात जर तेजीही आली तर मित्रांनो त्या तेजीचाही आनंद आपल्याला घेतला गेला पाहिजे. आणि जर कांदा बाजार भाव जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात पडले तर मित्रांनो त्यातही आपला नुकसान व्हायला नको. अशा पद्धतीने आपली कांदा भावाची विक्री करत राहा. बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.